नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। हे काम 30 एप्रिलपर्यंत करा पूर्ण। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण 1 एप्रिलपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना लाभार्थी आयडीला आयुष्यमान भारत आरोग्य खाते आयडीशी जोडणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। 30 दिवसांच्या आत सर्व विद्यमान लाभार्थ्यांनी CGSH लाभार्थी आयडी आभा आयडीशी लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। CGSH लाभार्थी आयडी आभा आयडीशी जोडण्याचा उद्देश हा लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख तयार करणे आणि त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी गोळा करणे हा आहे। या योजनेचा कुणाला होणार फायदा, चला तर पाहूया। या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा समावेश वैद्यकीय सेवा पुरवते, विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी आणि प्रेस कर्मचारी CGSH साठी आता पात्र ठरणार आहेत। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार 80 शहरांमधील सुमारे 42 लाख लाभार्थी अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे। आयुष्यमान भारत आरोग्य खाते काय आहे, चला तर पाहूया। आयुष्यमान भारत आरोग्य खाते हा 14 अंकी क्रमांक आहे, जो नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवण्याची परवानगी देतो। आरोग्य सेवामध्ये प्रवेश आणि समानता मजबूत करणे हे आभाचे ध्येय आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।